मित्रांनो, काल आपण रिलायन्स AGM चे मेन पॉइंट्स तसेच जिओ IPO चे मेन पॉइंट्स आणि रिलायन्सच्या न्यू बॅटरी बिझनेस बद्दल डिस्कस केलेला आहे. तसेच आपण IT सेक्टरच्या इम्पॉर्टंट न्यूज सुद्धा कव्हर केलेल्या होत्या आणि A20 पेट्रोलला मुंग्या का लागतात हे सुद्धा मी एक्सप्लेन केलं होतं. मित्रांनो, कालचा व्हिडिओ बघितला नसेल तर तो पहिला नक्की बघा, कारण त्याचा आजच्या मार्केटवरती इम्पॅक्ट नक्की होणार आहे. मित्रांनो, मी किरण कदम आणि तुमचं स्वागत आहे आजच्या पॉइंटेड चर्चामध्ये. तर विदाउट वेस्टिंग एनी टाइम सुरू करूया आजच्या बिझनेस न्यूज. तर मित्रांनो, सर्वात पहिली न्यूज आहे भारताच्या पहिल्या AI युनिकॉर्न कंपनीबद्दल. IIT मद्रासच्या विवेक राघवन आणि प्रत्युष कुमार यांनी स्थापन केलेल्या सर्वम AI ने सिरीज B फंडिंग मध्ये $234 मिलियन म्हणजे जवळपास 1950 कोटी रुपये उभे केलेले आहेत. आणि या फंडिंग राऊंडचे नेतृत्व हे IT दिग्गज HCL टेक्नॉलॉजीजने केलेले आहे. त्यांनी $150 मिलियन ह्या कंपनीमध्ये इन्व्हेस्ट केलेले आहेत आणि या इन्व्हेस्टमेंटमुळे सर्वम AI चे हे व्हॅल्युएशन हे $1.5 बिलियन पर्यंत पोहोचलेले आहेत, म्हणजेच 12,500 कोटी रुपयांपर्यंत. सर्वम AI ने भारतीय 22 भाषांमध्ये काम करणारे AI मॉडेल तयार केले असून दररोज 20 लाखांपेक्षा जास्त भारतीय लोक या AI चा वापर करतात, ज्यामध्ये मराठी, हिंदी, तमिळ, तेलुगू सर्व भाषा समाविष्ट आहेत. सरकारी AI प्रोजेक्ट परम अनंत सुद्धा सर्वम AI च्या टेक्नॉलॉजीवर चालतो आणि या कंपनीने सायबर सिक्युरिटी आणि एजंटिक AI म्हणजे स्वतः निर्णय घेणारे AI एजंट्स हे क्षेत्रही काबीज करायला सुरुवात केलेली आहे. तर मित्रांनो, नेक्स्ट न्यूज आहे टाटा सिएरा बद्दल. टाटा मोटर्सने 30 जून 2026 रोजी सिएरा EV अधिकृतपणे लॉन्च करणार आहे, जो 1988 ते 2004 पर्यंत भारतात आयकॉनिक SUV म्हणून ओळखला जायचा आणि त्याचाच हा इलेक्ट्रिक रिवायवल आहे. सिएरा EV मध्ये 65 किलोवॅट आणि 75 किलोवॅट असे दोन बॅटरीज ऑप्शन असतील, ज्यातून स्टँडर्ड व्हर्जनला 480 किलोमीटर आणि लॉंग रेंज AWD व्हर्जनला 550 किलोमीटर पर्यंत सिंगल चार्ज रेंज मिळेल. कारच्या आतमध्ये ट्रिपल टच स्क्रीन सेटअप आहे. लेव्हल 2 ADAS म्हणजे ॲडव्हान्स ड्रायव्हर असिस्टंट सिस्टीम आहे, जे हायवेवर सेमी ऑटोमॅटिक ड्रायव्हिंग करते आणि याची किंमत ही 20 ते 25 लाखाच्या दरम्यान असणार आहे. पंच EV आणि नेक्सॉन EV नंतर हे टाटाचे सर्वात प्रीमियम EV असणार आहे आणि ह्युंदाई क्रेटा इलेक्ट्रिक आणि महिंद्रा BE6 ला हे थेट टक्कर द्यायला उभे राहणार आहे. तर मित्रांनो, टाटाबद्दल अजून एक न्यूज आहे की ते 1 जुलै पासून त्यांचे दर वाढवणार आहेत. टाटा मोटर्सने 1 जुलै 2026 पासून पॅसेंजर व्हेकलच्या किमती ह्या 1.5% वाढवण्याची घोषणा केली आहे आणि कमर्शियल व्हेकल्स म्हणजे ट्रक आणि बस यांच्या किमती 2.5% पर्यंत वाढणार आहेत. या प्राइस हाईक मध्ये टाटा नेक्सॉन, पंच, हॅरियर, सफारी, अल्ट्रॉस, टियागो, कर्व आणि नव्याने लॉन्च होणारी सिएरा EV सुद्धा समाविष्ट असेल. 2026 मध्ये टाटा मोटर्सची ही दुसरी प्राइस हाईक आहे, कारण वाढत्या स्टील, ॲल्युमिनियम आणि लिथियम आयन बॅटरी सेल्सच्या किमतीमुळे कंपनीचा प्रोडक्शन कॉस्ट हा वाढलेला आहे. मारुती सुझुकीने जूनमध्ये 30,000 पर्यंत भाव वाढवले आणि आता टाटा मोटर्सने सुद्धा हाच मार्ग निवडला आहे, म्हणजे प्रीमियम कार सेगमेंट अजूनच महाग होणार आहे. तर मित्रांनो, टाटा मोटर्सने फायनान्शियल 26 मध्ये 6.42 लाख पॅसेंजर व्हेकल विकलेले आहेत, जे इयर ऑन इयर 15.3% वाढ आहे आणि रेव्हेन्यू हा 58,465 कोटींचा रेकॉर्ड केला, जो इंडियन पॅसेंजर व्हेकल बिझनेससाठी अभूतपूर्व आहे. EV सेगमेंटमध्ये टाटा मोटर्सने मे 2026 मध्ये पहिल्यांदाच एका महिन्यामध्ये 10,000 पेक्षा जास्त इलेक्ट्रिक व्हेकल्स विकलेले आहेत आणि इंडियन EV मार्केटमधील 40.2% मार्केट शेअर हा त्यांनी सेव्ह केलेला आहे. नेक्सॉन, पंच, टियागो आणि कर्व EV आणि आता सिएरा EV अशा 5 इलेक्ट्रिक मॉडेलसह टाटा मोटर्स कोणत्याही इंडियन ब्रँडपेक्षा सर्वाधिक EV ऑप्शन्स देत आहे. महिंद्रा इलेक्ट्रिकने 170% ग्रोथ केली असली तरी ॲब्सोल्यूट नंबरमध्ये टाटा मोटर्स अजूनही क्लिअर लीडर आहे. तर मित्रांनो, नेक्स्ट न्यूज आहे ब्लिंकिट बद्दल. तर झोमॅटोच्या क्विक कॉमर्स आर्म ब्लिंकिटने Q4 FY26 मध्ये पहिल्यांदाच EBITDA पॉझिटिव्ह म्हणजे ऑपरेटिंग प्रॉफिट मध्ये प्रवेश केलेला आहे. हे 37 कोटी आहे, जे गेल्या वर्षी याच तिमाहीमध्ये -178 कोटी म्हणजे तोट्यामध्ये होते.
ब्लिंकिटचे नेट ऑर्डर व्हॅल्यू म्हणजे NOV वार्षिक 95% वाढून ते 14,386 कोटी आहे आणि एकट्या Q4 मध्ये त्यांनी 273.9 मिलियन ऑर्डर्स कंप्लीट केलेले आहेत. कंपनीने 243 डार्क स्टोअर्स उघडले आहेत आणि पुढच्या वर्षभरामध्ये 3,000 पर्यंत ते नेण्याचं त्यांचं टार्गेट आहे. स्विगी, इन्स्टामार्ट आणि झेप्टो आणि Amazonला टक्कर देत ब्लिंकिटने क्विक कॉमर्समध्ये आपली लीडरशिप पोझिशन ही मजबूत केलेली आहे आणि प्रॉफिटेबिलिटीच्या दिशेने जाणे या सेक्टरसाठी एक वॉटरशेड मोमेंट आहे. तर मित्रांनो, नेक्स्ट न्यूज आहे आपल्या शेतकऱ्यांबद्दल. तर इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंटच्या आकडेवारीनुसार जून 14 ते 15 या कालावधीत संपूर्ण भारतात सरासरी 19.2 mm पाऊस पडायला हवा होता. मात्र प्रत्यक्षात फक्त 12.1 mm पाऊस पडलेला आहे, म्हणजे 38% डिफिसिट आहे. एल निनो वेदर पॅटर्न आणि 5 वेदर सिस्टीमच्या अनुपस्थितीमुळे मान्सून अपेक्षेप्रमाणे पुढे सरकत नाही आणि खरीप पिकांची पेरणी ही 3.9% मागे आहे. सर्वात गंभीर परिस्थिती डाळींची आहे, जिथे पेरणी 43% कमी आहे, कापूस 28% कमी आहे आणि महाराष्ट्र आणि मराठवाडा सर्वात जास्त अफेक्टेड एरिया आहेत. जर पुढील 2 आठवड्यांमध्ये पाऊस नाही आला तर डाळी, कांदे आणि भाजीपाल्याचे भाव ऑगस्ट-सप्टेंबर पर्यंत 30 ते 50% वाढू शकतात. तर मित्रांनो, नेक्स्ट न्यूज आहे डेटा सेंटर्स बद्दल. तर अडानी ग्रुप आणि अमेरिकन मॅन्युफॅक्चरिंग जायंट जाबिल यांनी मिळून गिगावॅट स्केल AI डेटा सेंटर मॅन्युफॅक्चरिंगसाठी पार्टनरशिप जाहीर केलेली आहे, ज्यामध्ये लिक्विड कूलिंग सिस्टीम, हाय डेन्सिटी सर्व्हर्स आणि नेटवर्किंग हार्डवेअर तयार केले जातील. हे करार 15 जून 2026 रोजी जाहीर झाले आणि अडानी ग्रुपने एकूण $100 बिलियन कमिटमेंट 2035 पर्यंत 5 गिगावॅट AI डेटा सेंटर कॅपॅसिटी उभारण्यासाठी दिली आहे. जाबिल ही जगातील आघाडीची इलेक्ट्रॉनिक्स मॅन्युफॅक्चरिंग सर्व्हिसेस कंपनी आहे, जी ॲपल, सिस्को, टेस्ला आणि Amazonसाठी मॅन्युफॅक्चरिंग करते आणि आता ती अदानी सोबत भारतात AI हार्डवेअर इकोसिस्टीम उभारणार आहे. या पार्टनरशिपमुळे अदानीला ग्लोबल AI कंपनीज जसे गुगल, मायक्रोसॉफ्ट, Amazon यांचे डेटा सेंटर कॉन्ट्रॅक्ट्स मिळण्याची मोठी संधी असणार आहे. तर मित्रांनो, नेक्स्ट न्यूज आहे UPI बद्दल. तर नॅशनल पेमेंट कॉर्पोरेट ऑफ इंडिया म्हणजे NPCIच्या आकडेवारीनुसार मे 2026 मध्ये UPI वर 23.2 बिलियन म्हणजे 2,320 कोटी ट्रान्झॅक्शन झालेले आहेत, ज्यांचे एकूण मूल्य हे 29.90 लाख कोटी म्हणजे जवळपास $3.5 ट्रिलियन आहे. हे दोन्ही आकडे UPIच्या इतिहासातील सर्वात जास्त आहेत. भारत आता जगातील रिअल टाइम पेमेंट्सचा 49% हिस्सा एकट्याने हँडल करतो. म्हणजे जगात जितके इन्स्टंट पेमेंट्स होतात त्यातील जवळपास अर्धे भारतात UPI द्वारे होतात. फोनपेचा UPI मार्केट शेअर हा 48% आहे. त्यापाठोपाठ गुगल पे हे 37% आणि पेटीएम 8% आहे. 50 कोटींपेक्षा जास्त भारतीय आज UPI वापरतात, जे अमेरिकेच्या एकूण लोकसंख्येपेक्षा जास्त आहे. तर मित्रांनो, नेक्स्ट न्यूज आहे बिटकॉइन बद्दल. तर 18 जून 2026 रोजी बिटकॉइन हा $64,198 म्हणजे सुमारे 53.5 लाख प्रति कॉइन वर ट्रेड होत होता आणि RSI इंडिकेटर 49.74 वर न्यूट्रल झोनमध्ये आहे, जे मार्केट अजून दिशा ठरवत असल्याचे सांगत आहे. बिटकॉइन ETF मधून सलग काही दिवस विथड्रॉल झालेले आहेत. ब्लॅक रॉक आणि फिडिलिटीच्या बिटकॉइन ETF मधून इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर हळूहळू पैसे काढत आहेत. टेक्निकल अॅनालिस्ट हे 65,200 ते 66,000 हा इमिडिएट रेजिस्टन्स झोन सांगत आहेत आणि जर हा लेवल ब्रेक झाला तर $72,000 पर्यंत रॅली ही येऊ शकते आणि अनेक अॅनालिस्ट म्हणत आहेत की असं होण्याचे चान्सेस खूप जास्त आहेत. तर मित्रांनो, ह्या होत्या आजच्या बिझनेस न्यूज. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि जर तुम्हाला व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर लाईक नक्की करा. अशाच इन्फॉर्मेटिव्ह बिझनेस न्यूजसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.